मंडळी, या पद्धतीचा पाटवडी रस्सा कधी खाल्ला आहे का? तर करायचं काय आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. जिरं, कोथिंबीर, लसूण टाकून वाटून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं, 1 वाटी हळद, मीठ आणि ओवा थोडासा टाकून थोडं तेल वतायचं आणि हे घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ते छोटं वाटण बनवून घ्यायचं. खोबरं, कोथिंबीर, त्यानंतर आलं, लसूण आणि एक कांदा मिडियम साईजचा, हे व्यवस्थित असं 2 ते 3 चमचे पाणी टाकून छान असं बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये जिरं मोहरीचा तडका द्यायचा. वाटलेलं वाटण टाकायचं. काही जगभरातील मसाले घालायचे, गरम मसाला, नंतर कांदा लसूण मसाला, गरजेनुसार पाणी घालायचं. वरतून कसुरी मेथी टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. जो पिठाचा गोळा आहे त्याची चपाती लाटून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं असे उभे काप करून घ्यायचे, कापण्याच्या आकाराचे, आणि हे उकळलेल्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायचे. त्यानंतर वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाटवडी रस्सा आपला तयार झाला.